नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे चालू घडामोडीतलं लेक्चर नंबर 5। व्यवस्थित लक्ष द्या, सगळे लेक्चर इम्पॉर्टन्स राहतील। 2023 चा फिफा प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये कतारची राजधानी दोहा इथं ऑर्गनाइज करण्यात आला होता। 2022 चा फिफाचा वर्ल्ड कप कुठं झाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर कतारची राजधानी दोहा, याच्यातला विजेता देश राहिलेला आहे अर्जेंटिना आणि उपविजेता राहिलेला आहे फ्रान्स। अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी आणि फ्रान्सचा होता एम्बाप्पे। मग आता प्रश्न बघा काय होता, 2023 चा फिफा प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला? तर लिओनेल मेसी या अर्जेंटिनाच्या कर्णधारला देण्यात आलेला आहे। आणि या वर्षीचा बॅलन डिओर पुरस्कार सुद्धा कोणाला मिळालाय? तर लिओनेल मेसी यालाच देण्यात आलेला आहे। आता दुसरा ऑप्शन बघा काय आहे, एताना बोनमती। या एताना बोनमतींना सुद्धा प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालाय, पण त्यांना महिला म्हणून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। म्हणजे प्लेयर ऑफ द इयर महिला कोण फिफा मध्ये? तर एताना बोनमती यांना मिळाला। आणि फिफा प्लेयर ऑफ द इयर पुरुषांमध्ये कोणाला मिळाला? तर लिओनेल मेसी याला मिळाला। 2022 चा फिफाचा वर्ल्ड कप कतारची राजधानी दोहा, विजेता संघ अर्जेंटिना, उपविजेता फ्रान्स। आणि या फिफाच्या वर्ल्ड कप नेक्स्ट कुठं होणार आहे? तर 2024 चा होणार आहे उझबेकिस्तान या ठिकाणी। 2024 चा फिफाचा वर्ल्ड कप कुठं? तर उझबेकिस्तान मध्ये। फिफाची एस्टॅब्लिशमेंट कधी? तर फिफाची स्थापना झाली आहे 1904 मध्ये। 1904 ला फिफाची स्थापना करण्यात आलेली आहे। आता प्रश्न होता फिफा प्लेयर ऑफ द इयर, तर लिओनेल मेसी। 2023 चा बॅलन डिओर लिओनेल मेसी। 2022 चा बॅलन डिओर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा प्रश्नाचं उत्तर ऑप्शन मध्ये मला व्यवस्थित सांगा। चला नेक्स्ट क्वेश्चन, आयुष्यमान भारतचे नवीन नाव काय आहे? सध्याच्या सरकारनं नामांतराची घोषणा बऱ्यापैकी पुढे चालवलेली आहे। तर आयुष्यमान भारत या योजनेचं नवीन नाव आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर। नाव बदलण्याचा सपाटात चालू आहे। जसं की आपण बघूया, चंदीगड विमानतळाला कुणाचं नाव? शहीद भगतसिंग यांचं नाव। नवी मुंबई या विमानतळाला कुणाचं नाव? दिबा पाटील यांचं नाव। चिपी विमानतळाला कुणाचं नाव? बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्यात आलेलं आहे। आता नवीन संसद भवन बनलं, याला नाव काय आहे? सेंट्रल विस्टा। जुन्या संसद भवनाचं नाव सांगा? तर संविधान भवन। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं अमृत उद्यान। या अमृत उद्यानचं जुनं नाव काय? तर मुघल गार्डन। मुघल गार्डनचंच नवीन नाव सांगा? तर अमृत उद्यान। अशा नामांतराचा सपाटा चालू झालेला आहे। कर्तव्यपथ, राजपथचं नवीन नाव काय? तर कर्तव्यपथ असं नवीन नाव आहे। आणि महाराष्ट्रातलं बघितलं तर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव आता बदललेलं आहे, ते ठेवले धाराशिव म्हणून। तर नामांतर एक्झाम ओरिएंटेड महत्वाची। आयुष्यमान भारतचे नवीन नाव काय? आयुष्यमान आरोग्य मंदिर। चला नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणाची आयसीसीने एक दिवसीय विश्वचषक 2023 चा जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती केलेली होती? 2023 चा वर्ल्ड कप पहिल्यांदाच कुठं खेळवण्यात आला? तर भारतामध्ये। आयसीसी म्हणलंय 1909। मुख्यालय कुठं आहे? तर दुबई। 1909 ला आयसीसी ची स्थापना झाली, अध्यक्ष ग्रेग बार्केल। 1928 ला बीसीसीआय ची स्थापना झाली, मुख्यालय आहे मुंबईला। हे पण एक्झाम ओरिएंटेड महत्वाचं राहतं। तर 1909 म्हणलं आयसीसी ची स्थापना। 2023 चा जागतिक राजदूत तर सचिन तेंडुलकर, ज्याला 2014 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न सन्मानित करण्यात आलेला आहे। जो सगळ्यात तरुण खेळाडू आहे किंवा जो सगळ्यात तरुण आहे भारतरत्न स्वीकारणारा आणि एकमेव खेळाडू आहे। तर खालीलपैकी कोणाची आयसीसीने एक दिवसीय विश्वचषक 2023 चा राजदूत म्हणून नियुक्ती केली? तर सचिन तेंडुलकरची नियुक्ती केलेली आहे। आयसीसी म्हणलं की स्थापना सांगितली 1909, अध्यक्ष म्हणलं ग्रेग बार्केल, बीसीसीआयचे म्हणलं रॉजर बिनी, हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत। महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड जर म्हणलं तर लक्षात ठेवा रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत।
चला नेक्स्ट क्वेश्चन. राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार 100% उद्याच्या परीक्षेला पोलीस भरतीला विचारला जाणारच प्रश्न. महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर राज्य सरकारनं सुरू केलेला हा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर त्यांचं नाव आहे चेतराम पवार. हो का, काही ठिकाणी असं नाव येतंय चेतराम पवार. साक्री तालुका, जिल्हा आहे बीड. वन संवर्धन किंवा वन्यजीव संवर्धन यांच्यासाठी अतोनात कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर केला जातो. रक्कम आहे 20 लाख रुपये. सन्मानपत्र 20 लाख रुपये आणि सन्मानपत्र. आता हा पुरस्कार कुठं वितरित होणार आहे? तर ताडोबा या ठिकाणी हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. आता ताडोबाला अंधारी आपण म्हणतो किंवा अंधारी व्याघ्र प्रकल्प, बरोबर आहे. अंधारी कुठे येतो हा? तर ताडोबामध्ये येतो. आणि ताडोबा कुठं आहे? तर चंद्रपूर मध्ये आहे. सगळ्यात महाराष्ट्रात जास्त भाग कुठं आहे? तर या ताडोबामध्ये आहेत. आणि चंद्रपूर मध्येच हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. चेतराम अत्राम यांना या पुरस्कार सोहळ्यासाठी जवळजवळ 71 देशामधील मिस वर्ल्ड या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या खेळाडू उपस्थित राहणार आहेत. आणि मुंबईला असलेला दूतावासाचं कार्यालय ह्याच्यातले 40 देशाचे दूतावास या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. तर हा पुरस्कार खूप महत्वाचा आहे, चांगला लक्षात ठेवा. पुरस्काराचं नाव आहे महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार. कोणाला वितरित झाला? तर चेतराम पवार किंवा चेतराम पवार असं म्हणा. आणि त्यांचा जिल्हा सांगा? तर तालुका साक्री, जिल्हा बीड. चला नेक्स्ट क्वेश्चन. मराठी भाषा दिवस केव्हा साजरा केला जातो? महाराष्ट्रात मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून 1965 मध्ये पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, त्यांच्यानंतर वसंतराव नाईक 1966 पासून हा दिवस सुरू करण्यात आला. आता इथं कन्फ्युजन अजिबात होऊन देऊ नका. इथं 2 प्रश्न तयार होतात. मराठी भाषा गौरव दिवस, मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राज्यभाषा दिवस, मराठी राज्यभाषा दिवस किंवा मराठी भाषा दिन. आता इथं मराठी भाषा गौरव दिवस म्हणलं की 27 फेब्रुवारी आणि मराठी राज्यभाषा दिवस म्हणलं की 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना. आता इथं बघा काय म्हणले, मराठी भाषा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे हा पडलेला प्रश्न आहे. मग आता इथं ऑप्शन मध्ये 1 मे सुद्धा दिसते आणि 27 फेब्रुवारी सुद्धा दिसते. मराठी भाषा इथं एक्झॅक्टली म्हणणं गरजेचं होतं मराठी भाषा गौरव दिवस, तर ती तारीख आहे 27 फेब्रुवारी. का? तर 27 फेब्रुवारी 1912 वी.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म. वी.वा. शिरवाडकर यांचा जन्म पुण्याला झालाय 1912 मध्ये आणि 1999 मध्ये त्यांचं निधन झाले नाशिक या ठिकाणी. मग हे वी.वा. शिरवाडकर एक्झाम ओरिएंटेड महत्वाचे. तारीख जन्माची होती 27 फेब्रुवारी. आता इथं का महत्वाचं? तर 1987 स्टार करून लक्षात ठेवा. विशाखा या कादंबरीसाठी मराठी भाषेतला किंवा आपण भाषेतला भारतातला सर्वोच्च पुरस्कार म्हणतो ज्ञानपीठ, या ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं 1987 ला. कादंबरी होती विशाखा. मराठी एकूण लेखक 4च आहेत. ययाती 1974, विशाखा 1987, अष्टदर्शने 2003 आणि हिंदू जगण्यासाठी समृद्ध अडगळ 2014. एक ययाती वि. स. खांडेकर, विशाखा वी.वा. शिरवाडकर, अष्टदर्शने विदा करंदीकर आणि हिंदू जगण्यासाठी समृद्ध अडगळ भालचंद्र नेमाडे असे एकूण मराठी 4 लेखक. त्याच्यात यांचं नाव आदराने घेतलं जातं. तर दिवस आहे 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस. आता ह्याच्यानंतर मराठी राज्यभाषा दिवस कधी? तर 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना. त्याच्यामुळे 1 मे मराठी राज्यभाषा दिवस म्हणून पाळला जातो. चला नेक्स्ट क्वेश्चन. जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल कुठं सुरू करण्यात आलेलं आहे? आता हे कुठं सुरू करण्यात आलं? तर सुरत. डायमंड बोर्स नावाची इमारत 35 एकरात. ती इमारत प्रस्तुत इमारत 9 बिल्डिंग्स आहेत. एका बिल्डिंग
बिल्डिंग्स मध्ये 15 कार्यालय आहेत अशी ही व्यापारी संकुल जगातलं सगळ्यात मोठं. किती एकर म्हणलं तर 35 एकरात विस्तीर्ण असं 35 एकरात 9 बिल्डिंग्स किंवा 9 इमारतीमध्ये प्रत्येक इमारतीवर 9 मजले आणि एका मजल्यात 15 कार्यालय असं एकूण सगळ्यात मोठं विस्तीर्ण असं व्यापारी संकुल उभं करण्यात आलेलं आहे. ते कुठे केले तर गुजरात या ठिकाणी. गुजरातमध्ये कुठं तर सुरत. आता इथं हिऱ्याचा आणि सोन्याचा त्याला पैलू पाडणं किंवा न पैलू पाडता विकणं, पैलू पाडून विकणं ह्याचा सगळ्यात मोठा व्यापार चालतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल कुठं तर गुजरात. गुजरातमध्ये कुठं तर सुरत. जी सुरत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कामी आणलेली. किती वेळा तर 2 वेळा. पहिल्यांदा पेपरला पडलेला प्रश्न आहे 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी पुस्तक म्हणतं सुरत लुटली. पण ज्यावेळी नरेंद्र मोदी 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झाले पहिली टर्म, त्यावेळी पहिल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं की सुरत शिवाजी महाराजांनी लुटलेली नाही, ती स्वराज्याच्या कामी आलेली आहे. म्हणजे 1664 मध्ये सुरतेवर पहिली स्वारी आणि त्याच्यानंतर 1670 मध्ये सुरतेवर दुसरी स्वारी अशी सुरत 2 वेळा लुटली. डायमंड सिटी सांगा तर सुरत, इंग्रजांची पहिली वकार सांगा तर ती पण सुरतलाच पडली आहे. आणि आता जगातलं सगळ्यात मोठं व्यापारी संकुल तर ते पण सुरतलाच आहे. जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेटचं स्टेडियम ते गुजरातमध्ये आहे, मोटेरा स्टेडियम. जगातलं सगळ्यात मोठं हॉकी स्टेडियम ते ओडिसा भुवनेश्वर मध्ये आहे, बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम. चला नेक्स्ट क्वेश्चन. सचिन तेंडुलकर यांचा पूर्णाकृती पुतळा कोठे उभा करण्यात आलेला आहे तर सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळा वानखडे स्टेडियम वर उभा करण्यात आला, ज्याची हाईट आहे 22 फूट. ज्याचं ओपनिंग केलेलं आहे एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री. या एकनाथ शिंदेनी ओपनिंग केलं. एकूण हाईट आहे त्याची 22 फूट. वानखडे स्टेडियम मध्ये ओपनिंग झालेलं आहे. सचिन तेंडुलकरनं वनडे मध्ये आजपर्यंत 49 शतके केली आहेत आणि कसोटीमध्ये 51 शतके केलेली आहेत. जवळजवळ 18,000पेक्षा तेंडुलकरच्या जास्त रन्स आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त धावा बनवणारा खेळाडू सांगा तर सचिन तेंडुलकर. आता इथं वनडे मध्ये 49 शतक नुकतंच रेकॉर्ड तोडलेलं आहे विराट कोहलीनं आणि विराट कोहलीची झालेली आहेत वनडे मध्ये 50 शतक. पण तेंडुलकरची कसोटीमध्ये 51 शतक आहेत. म्हणजे टोटल तेंडुलकरची शतक सांगा तर एकूण 100. 22 फूट उंचीचा पुतळा कुठं तर वानखडे स्टेडियम. तेंडुलकर असा खेळाडू ज्याला 2014 मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2001 मध्ये महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने तेंडुलकरला सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर या नावाने ओळखला जातोय. सचिन तेंडुलकर 22 फुटी उंचीचा पुतळा कुठं वानखडे स्टेडियम मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रो कबड्डी लीग 2023-24 चा विजेता संघ सांगा. 10वी टर्म ही कितवी स्पर्धा होती 10वी. एकूण संघ किती होते 12. एकूण सामने किती झाले 137 आणि ह्याचा विजेता राहिला पुणेरी पलटण. पहिल्यांदा विजेता पुणेरी पलटण राहिलाय. हरियाणा स्टीलर्स वर विजय मिळवला 28-25 अशा गुणांनी आणि पुणेरी पलटण हा विजयी बनला. पहिल्यांदा प्रो कबड्डी लीग जिंकणारी टीम पहिलीच टर्म ही यांची पुणेरी पलटणनं पहिल्यांदा जिंकलाय. हरियाणा पॅन्थर्स हारलेला आहे, उपविजेता राहिला. पुणेरी पलटन्सनं पहिल्यांदा म्हणजे 2023-24 मध्ये पहिल्यांदा यांनी पहिला एक वेळ जिंकलेला आहे. फर्स्ट म्हणजे जयपूर पॅन्थरनं 2014 मध्ये ज्यावेळी या प्रो कबड्डी लीगची सुरुवात झाली त्यावेळी जयपूर पॅन्थरनं जिंकलेला आहे. आणि पटना पायरेट्सनं सगळ्यात जास्त वेळा म्हणजे 3 वेळा प्रो कबड्डी लीगचा खिताब जिंकलेला आहे. राज्य खेळ सांगा तर तो आहे कबड्डी. कबड्डीवर प्रश्न पडू शकतो जसा IPL वर येतो तसा प्रो कबड्डीवर पण प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा प्रो कबड्डी लीग 2023-24 विजेता पुणेरी पलटण. किती वेळा जिंकला पहिल्यांदाच. उपविजेता हरियाणा स्टीलर्स. जयपूरनं कधी 2014 मध्ये ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी फर्स्ट विनर. आणि पटना पायरेट्स सगळ्यात जास्त वेळा. किती वेळा तर 3 वेळा.
चला नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारा खूप आता प्रकाश झोतात आहे, खूप जास्त प्रकाश झोतात आहे हा प्रश्न. वनतारा कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आलेला आहे? सोपं आहे, 3000 एकर मध्ये वसलेलं प्राणी संवर्धन केंद्र हे जगातलं पहिले अद्यावत प्रयोगशाळा, सगळ्या लॅब्स, सगळे हॉस्पिटल्स, जवळजवळ 300 हत्तींचं पुनर्वसन किंवा त्यांना जीवनदान देण्याचं काम या वनतारानं केलेलं आहे. अनंत अंबानी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अनंत अंबानी स्वप्न. आणि किती एकरातलं स्वप्न? तर 3000 एकरातलं स्वप्न. 3000 एकरामध्ये हा वनतारा प्रोजेक्ट वसलाय. तिथं शेकडो चित्ते, शेकडो वाघ, शेकडो सिंह, हत्ती, हरणं, मगरी, सगळंच्या सगळं वन्यजीवांना संरक्षण दिलं जातं. नैसर्गिकरित्या तिथं तयार करण्यात आलेलं जंगल आहे, म्हणजे प्लॅन करून तयार करण्यात आले की ज्या प्राण्याला जे आवश्यक आहे त्या प्रकारच्या वनस्पती तिथं लावण्यात आल्या. म्हणजे हा जगातला पहिलाच एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. आणि तो कुठं आहे? तर तो आहे गुजरातमध्ये. त्याच्यामुळे हा प्रश्न पडायला वाव आहे. चालू घडामोडीमधले सगळेच्या सगळे प्रश्न महत्वाचे आहेत, कुठलाच वीक प्रश्न नाही. त्याच्यामुळं लगतच्या पोलीस भरतीला टार्गेट करूनच हे प्रश्न बनवण्यात आलेले आहेत. व्यवस्थित लक्ष द्या, स्किप करत जाऊ नका. चला नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने कोणते चिन्ह दिलेले आहे? असा पक्ष ज्या माणसानं 1978 ला वयाच्या 38व्या वर्षी म्हणजे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुरोगामी लोकशाही दल पुलोद सरकारची स्थापना 1978 ला महाराष्ट्राचा सगळ्यात तरुण मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार. शरद पवार असं नाव की भारतात केंद्रातलं राजकारण, राज्यातलं राजकारण माहित नाही सगळ्या राजकारण्यांना व्यक्तीचं राजकारण कसं आहे. म्हणजे आपला अंत लागू न देणारा राजकीय नेता शरदचंद्रजी पवार यांनी एक पक्ष काढला 1999 मध्ये आणि त्या पक्षाला नाव दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली 1999 ला. स्थापनेपासून 2024 पर्यंत अध्यक्ष न बदलणारा पक्ष सांगा. जवळजवळ महाराष्ट्रातल्या राजकारणात 10 वेळा सत्तेत असणारा पक्ष सांगा. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहण्याचा सन्मान, 5 वेळा उपमुख्यमंत्री बनवलं अजित पवार यांना. आणि आता 2023-24 मध्ये आपण बघितलं अजित पवारने आपला गट घेतला आणि त्याला विधानसभेच्या अध्यक्षानं सुद्धा मान्यता दिली की मूळ गट न्यायालयानं सुद्धा मान्यता दिली की अजित पवार यांचाच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे. बहुमत होतं, सत्ता होती, अजित पवार हे अध्यक्ष बनले राष्ट्रवादी काँग्रेसचे. आणि मग जो ठराविक लोक राहिली आणि त्यांचा जो पक्ष राहिला त्या पक्षाला न्यायालयानं नाव दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार. जसं शिवसेनेची वाताहत झाली तशी राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झाली. आणि ह्या पक्षाला निवडणूक आयोगानं चिन्ह काय दिलं तर तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी वाजवणारा माणूस. आणि मूळ जे घड्याळ होतं ते घड्याळ राहिलं अजित पवार यांच्याकडं. वयाच्या 84व्या वर्षी पुन्हा पक्ष बांधणी करणारा व्यक्ती म्हणजे शरदचंद्रजी पवार. म्हणजे विल पॉवर काय आहे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आपण मीडियामध्ये बघतो, भाषणामध्ये बघतो, तोंडाला रुमाल लावून बोलतात कारण तोंडाला कॅन्सर आहे आणि त्यात वय 84 वर्ष आहे आणि पक्ष फुटलाय. आपलाच माणूस आपला पक्ष फोडून वेगळीकडे निघून गेलाय. आता अशा अवस्थेत सुद्धा त्या विल पॉवरच्या जोरावर स्ट्रॉंगली उभा राहणारा व्यक्ती म्हणजे शरदचंद्रजी पवार. राजकारणात मतभेद असणं स्वाभाविक आहे, पण तुम्ही काय घ्यायचंय 1978 मध्ये मगाशी म्हटलं बघा वयाच्या 38व्या वर्षी सगळ्यात तरुण मुख्यमंत्री राहिलेत. वयाच्या 39व्या वर्षी सगळ्यात 2 नंबरचे तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिलेत. आणि आत्ताचं त्यांचं राजकारण बघा. म्हणजे वय मॅटरच करत नाही. माझ्या वयावर मला प्रश्नच विचारू नका. अशा पद्धतीनं राजकारण करणारा आणि एवढा स्ट्रॉंग राहणारा व्यक्ती म्हणजे शरदचंद्रजी पवार. आता माग सुद्धा मी सांगितलं शेरशाह सुरीनं भारतावर आक्रमण केलं त्यावेळी त्याचं वय होतं 65 इयर्स.
65 वर्ष होतं शेरशाह सुरीचं वय. शेरशाह सुरीचं सुर घराणं 1540 to 1555 असं 15 वर्ष भारतावर राज्य करत होतं. शेरशाह सुरी गेला, राज्य गेलं नाही, त्याचा पोरगा पदावर आला सिकंदर सुरी. आणि या सिकंदर सुरीच्या काळात हुमायूननं सिकंदर सुरी बरोबर लढाई केली आणि आपलं गेलेलं राज्य पुन्हा एकदा माघारी घेतलं. मला सांगायचं हे, त्या सुरीनं रुपया आणलाय बघा भारतात. शेरशाह सुरीनं भारतात रुपया आणला. त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसीनं भारतात रुपया आणला, पण पहिला आणला शेरशाह सुरीनं. लॉर्ड डलहौसीनं 1848 to 1856 काळात आणलेला. मला सांगायचं हे, त्या शेरशाह सुरीचं वय होतं 65. आपल्या शरदचंद्रजी पवारांचं वय आहे 84. आपलं वय काहीच नाही. आपण 28, 30, 25, 18 वर्षाच्या पुढची पोरं भरती करतोय. मग हे जर एवढ्या वयात असून आपले तर काहीच टेन्शन्स नाही, त्यांना खूप जास्त टेन्शन असतं, प्रमाणापेक्षा जास्त. नाव जपायचं असतं, पक्ष जपायचा असतोय, सगळ्यांना बांधून ठेवायचं असतं. आपल्याला एकच करायचे, 1600 मीटर मार, 100 मीटर मार, गोळा फेकून अभ्यास कर. आता लगतची भरती खूप मोठी आहे, परत संधी मिळणार नाही. त्याच्यामुळं जिथं मिळेल तिथनं ज्ञान घेण्याचा आणि वर्कआउट अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. या वर्षीच्या भरतीमध्ये गुलाल टाकायचाच आहे, या माइंडसेटनंच उतरा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. फॉर्म भरताना विचार करून फॉर्म भरा. व्हिडिओ आवडले कमेंट करा, म्हणजे आठवड्याला व्हिडिओ पडतोय त्याच्याऐवजी 2-2, 3-3 दिवसाला चालू घडामोडीचे व्हिडिओ पडतील. त्याच्यामुळे तुम्हाला जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.